So, welcome Prasad. Welcome in our fourth episode of Conversations Unlocked. We all are in lockdown, so काहीतरी करायचं त्याच्यात एक डोक्यात आलेली गोष्ट होती, खूप दिवसांपासून करायची राहून गेलेली. जसं प्रत्येक जण काही ना काहीतरी करायला शोधतंय, तसं आम्ही विचार केला की कित्येक लोकांशी आपल्याला बोलायचं होतं आणि जे कधी शक्य झालं नाही, या निमित्तानं तरी आपण त्यांच्याशी बोलू शकू आणि त्यांना बोलतं करू शकू बियॉन्ड दॅट. सो दिस इज द आयडिया. फर्स्ट ऑफ ऑल रिअली थँक्यू, खूप शॉर्ट नोटीस मध्ये तू आम्हाला हो म्हटलंस या कार्यक्रमामध्ये येण्यासाठी. आणि आय गेस आपण सुरुवात करूया गप्पांना. जसं आपलं ठरलं होतं की या ऍब्सोल्युटली इन्फॉर्मल कट्ट्यावरच्या गप्पा असणार आहेत. त्याला काही एजेंडा नाहीये, त्याला काहीही, आता तर त्याला वेळेचं काही बंधनच नाहीये. आता आपण म्हणू तितका वेळ आपल्याला गप्पा मारायच्या. प्रसाद शिरगावकरांची ओळख करून द्यायची खरं तर फेसबुकला काही गरज नाहीये, तरी पण आपण युट्यूबवर आहोत, त्यामुळे मी एक क्विक इंट्रोडक्शन प्रसादची देतो. प्रसादची माझी ओळख नचिकेत, आणि त्यांना सांगितलं की अरे हे एक छान ऍप आहे आणि याच्यावरती तुला पूजा घरच्या घरी करता येईल. आणि त्या वर्षी मी पूजा त्या ऍपवरनं केली आणि मला ते खूप आवडलं, मला तो कन्सेप्ट खूप आवडला. आणि त्यावेळेला मला प्रसाद शिरगावकर काय चीज आहे हे तिथून ओळख झाली. त्याच्यानंतर मग फेसबुकवर मी तुला फॉलो करायला लागलो आणि त्याच्यानंतर काय मी तुझा सिलिंग वॉल वॉट एव्हर तू म्हणशील तो फॅन आहे. ओके. सो प्रसाद तसं बघायला गेलं तर वाणिज्य पदवीधर आहे, कॉमर्स ग्रॅज्युएट आहे, पण विश्वास नाही बसत. त्याची एकंदर झेप बघितली आणि त्याचं एकंदर बँडविड्थ कामाची बघितली तर तो खूप वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करतो, खूप वेगवेगळ्या प्रकारचं काम करतो. तो एक उत्कृष्ट लेखक आहे. म्हणजे त्याची सगळ्यात पहिली ओळख तर मला वाटतं हीच आहे की तो एक उत्कृष्ट लेखक आहे. तो वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्मॅट हँडल करतो. त्याची काही पुस्तकं आता प्रसिद्ध झालेली आहेत. त्याच्यामध्ये माझ्या अंदाजाप्रमाणे आईबाप, सुखांचे सॅशे ती पब्लिश झाला होता. आणि मला आठवतंय मी तो किंडलवर पण वाचला होता, म्हणजे तो किंडलवर पण पब्लिश केला होता. सो असे वेगवेगळे, आणि या अंकाचं वैशिष्ट्य असं होतं, प्रसाद एक उत्कृष्ट फोटोग्राफर आहे. त्याचे खूप एक्झिबिशन्स मध्ये त्याचे फोटो सिलेक्ट झालेले आहेत. मध्यंतरी मला वाटतं एक आपलं ब्लॅक अँड व्हाईट ते एक एक्झिबिशन तुम्ही अरेंज केलं होतं, तोही अतिशय सुंदर उपक्रम होता. त्याच्यानंतर प्रसादने एक शॉर्ट फिल्म डायरेक्ट केलेली आहे. म्हणजे वेगवेगळ्या जितकं म्हणून काही करता येईल ते सगळं करायचा प्रयत्न केलेला आहे. प्रसादचे अगदी रिसेंट खूप प्रसिद्ध असणारे पोस्ट म्हणजे वेगवेगळ्या फळांपासून वाईन कशा तयार करता येतील, आणि माझ्या अंदाजाप्रमाणे खूप लोकांना त्यामुळे दिलासा मिळाला ते पोस्ट वाचून. फक्त हीच मिळत नाहीये मार्केटमध्ये, तो प्रॉब्लेम आहे. ऑल राईट, सो लेट्स बिगिन. ऑल राईट, सो प्रसाद, म्हणजे तू कर्मानं पुणेकर आहेस, पण तू जन्माने पुणेकर आहेस? ऍब्सोल्युटली. म्हणजे आता सगळ्यात पहिल्यांदा ऑफकोर्स फॉर्मॅलिटी करायची नाही, कितीही ठरवलं तरी तुमच्या या ही जे कॉन्व्हर्सेशन्स अनलॉक सिरीज केली आहे त्याच्यामध्ये तुला माझी आठवण आली, बोलवावं असं वाटलं आणि गप्पा मारायला वाटलं. त्याच्याबद्दल आभार नाही मानणार, कारण मित्रांचे आभार मानायचे नसतात. कारण सदाशिव पेठ हौद म्हणून एक हौद होता सदाशिव पेठेत, त्याच्यापासून 100 मीटर अंतरावरती आमचा वाडा होता. तर तिथे मी पहिली आयुष्याची 6 वर्ष कोर सदाशिव पेठेत काढली. त्याच्यानंतर तिथून सहकारनगरहून लंडन मार्गे औंध आणि मग कोथरूड असा जो पुणेकरांचा जसा उत्क्रांतीनुसार प्रवास होत गेला. शाळा नुमवी आणि कॉलेज एसपी कॉलेज, त्यामुळे संपूर्ण शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण होईपर्यंत पुणे 30च्या बाहेर मी आलेलो नव्हतो पूर्णपणे. सो त्यामुळे जो काही सगळा अर्क आहे तो सगळा पुण्याचा आहे आणि पुण्यामुळे पुणेकरांमुळे मिळालेला आहे मला. क्षेत्रातलं शिक्षण असून सुद्धा ज्या क्षेत्रामध्ये तुझं करिअर झालं ते क्षेत्र थोडंसं जटिल आहे. जटिल मी अशा अर्थानं म्हणेन की जर तू सायन्स ग्रॅज्युएट असलास किंवा जर तू इंजिनियर असलास तर प्रॉब्ली आयटी मध्ये करिअर करणं कम्पॅरेटिव्हली सोपं जातं. पण आकडेमोडीमध्ये ज्याचं शिक्षण आहे, आणि तू मला वाटतं नंतर सीएचा पण अभ्यास त्याच्यानंतर केला होता, सडनली एकदम तू आयटी मध्ये कसा वळलास, त्याच्या मागे काय
मी ऍक्च्युली 89 साली सायन्सला जायचं तर फक्त मेकॅनिकल इंजिनियर किंवा डॉक्टर व्हायचं असेल तरच जायचं किंवा तिथं जाऊन त्याच दोन गोष्टी करायच्या असा एक साधारण ट्रेंड होता. आणि ते मला करायचं तेव्हा सीए करता यायचं नाही, तेव्हा आयसीडब्ल्यूए फक्त करता यायचं. तर मी आणि बीकॉम असं दोन्ही झालो. मी फायनान्समध्ये 1-2 वर्ष नोकरी केली. ती करताना ऍक्च्युली माझ्या आयुष्यात कॉम्प्युटर पहिल्यांदा आला आणि तो मला असा असा झपाटल्यासारखा मी वापरायला लागल्यावर म्हणलं की आपण काय इंजिनियर झालो नाही, असा मला तेव्हा कॉम्प्युटर वापरायला लागल्यानंतर प्रश्न पडला. ऑफकोर्स तेव्हा कॉमर्सची लोक जे वापरतात ते म्हणजे एक्सेल यायचं समोर आणि ते मला प्रचंड आवडलं. एक्सेलचं अगदीच जुनं 3.1 वगैरे व्हर्जन होतं, तर ते मी वापरायचो आणि खूप मला आवडायचं आणि असं वेड्यासारखं मी तो आकडेमोड एक तर मुळात खूप आवडायची आणि त्यातून एक्सेल सारखं अत्यंत पॉवरफुल टूल समोर आलेला असताना तर ते आणि त्यामुळे कंपनीतले बाकीचे सगळेजण जे सिनियर लोक होते ज्यांनी आयुष्यात कधीच कॉम्प्युटर बघितला नव्हता ते सगळे त्यांचे रिपोर्ट मला करायला आणून द्यायचे आणि तो मग खूप त्यामुळे ते आवडत गेलं आणि अरे हे आपण का केलं नाही असं मला वाटायला लागलं. पण मला फायनान्स मध्ये जेवढं काम केलं होतं म्हणजे ऍटलीस्ट शिक्षण जे झालं होतं केला 2 महिन्याचा आणि टेक्नो फंक्शनल कन्सल्टंट म्हणून मला टेक्नॉलॉजीतलंही समजतं आणि फायनान्स मधलंही समजतं अशी बऱ्यापैकी डिमांड होती तेव्हा. आणि सुदैवाने माझा पहिला जॉब त्या क्षेत्रातला लागला तो ओरॅकल कॉर्पोरेशन बरोबरच लागला आणि तो दॅट वॉज इन बेल्जियम. सो त्यामुळे 1998 साली पहिल्यांदा मी परदेशात गेलो. 24 वर्षाचा होतो ऍज अ कन्सल्टंट. तेव्हा भारताबाहेर जाणाऱ्या लोकांचं प्रमाण खूप कमी होतं. हा ऑनसाईटचं तेवढं फॅड नव्हतं त्यावेळेला. काही होती आणि तीच माझी ऍक्च्युअली लिहिण्याची सुरुवातही तिथूनच बऱ्यापैकी झाली. राईट. पण दॅट वॉज द ब्रिज बिटवीन फायनान्स अँड सॉफ्टवेअर. आणि मग सॉफ्टवेअर फक्त जे आवडत गेलं ते पुढे आपलं आपण शिकत गेलो आणि आपलं आपण काम करत गेलो त्याच्यात. राईट. माझा पुढचा प्रश्न ऍक्च्युली तोच होता की लिखाणाचा जर्म किंवा किडा तुला कधी जाणवला की आपण जे लिहितो ते लोकांना आवडतं आणि लोकांना आवडतं म्हणण्यापेक्षा आपण नेटकं लिहू शकतो, कारण नेटकं लिहू शकणं किंवा लिहिता येणं हे खरं दैवी आहे. हे तुला कधी जाणवलं? लिहिणं ऍक्च्युली मी बऱ्यापैकी लहानपणापासून म्हणजे कॉलेजपासून लिहायचो. काही लेख लिहायचो. तेव्हा मला ऍक्च्युली मध्ये एकदा गंमत शाळेच्या 8वी का 9वीचं ते दुमवी अंक असायचा त्याच्यात लिहिलेला माझा एक लेख सापडला आणि अशा वाटलं अरे आपण तेव्हाही लिहिलं होतं. कॉलेजमध्ये असताना मी शेवटच्या वर्षानंतर एकांकिका लिहिली होती पुरुषोत्तमसाठी होरायझन्स म्हणून आणि ती फायनलला गेली होती, नवात गेली होती. त्याच्यानंतर मग गॅप पडली होती लिहिण्यात खूप. बेल्जियमला जेव्हा मी गेलो तेव्हा ऍक्च्युली पहिले 3 महिने तिथे आजूबाजूला फक्त तिथे इंग्लिशही बोलायचं नाहीत लोक फार. तिथं मी राहायचो त्या भागात फ्लेमिश नावाचा एक डचचा डायलेक्ट बोलायचे. तो फक्त सगळीकडे फ्लेमिश ऐकून 2-3 महिन्यांनी किमान हिंदी तरी कोणीतरी बोला असं झालं होतं मला. ती नुकतीच सुरू झाली होती. दॅट वॉज अ ऑनलाईन मराठी युजर फोरम. आणि फर्स्ट किती सालामध्ये? 1998. सो त्यांनी 97च्या गणेश चतुर्थीला सुरू केलं आय थिंक मायबोली का 98च्या गणेश चतुर्थीला आणि मला ते लगेच सापडलं त्याच्या पुढे. तर मायबोलीवरती आणि त्या युजर फोरम तेव्हा तर तो शिवाजी नावाचा एक फॉन्ट डाउनलोड करायला लागायचा आणि तो वापरून लिहायला लागायचं सगळं त्या वेगळ्या फॉन्ट मध्ये. राईट. युनिकोड नव्हतंच. मी वाचायला लागलो आणि मग वाटलं की अरे आपणही लिहू शकतो इथे. आणि बरं जगभर पसरलेले आहे तेव्हा 500-700 मेंबर्स असतील फक्त मराठी. अमेरिकेतला कोणतरी त्याला आरेवा म्हणून आणि त्याच्यामुळे मी ऍक्च्युली जास्त एनकरेज झालो आणि जास्त प्रोत्साहन मिळालं की त्याच्या आधी लिखाणाचं जे पारंपरिक माध्यमात आपण जे बघतो की मी काहीतरी लिहितो ते पेपरमध्ये आलं तर आलं छापून, पुस्तक आलं तर आलं छापून आणि ते छापून आल्यानंतर कोणाला कसं वाटलंय का नाही याचं एक चक्कोरभर पत्रही आपल्याला कधी उलट येत गारूड बसलं माझ्यावरती. आणि 98 सालपासून मी ऑनलाईन त्यामुळे प्रामुख्याने लिहायला लागलो. ओके. डिजिटल लिखाण आणि चाकोरीबद्ध लिखाण यात खूप फरक आहे. म्हणजे तू आता म्हणलास त्याप्रमाणे डिजिटलनं लिखाणाचं डेमोक्रेटायझेशन झालं. म्हणजे आता कोणीही लिहू शकतो आणि पब्लिश करू शकतो. पूर्वी असं नव्हतं. पूर्वी आपण लिहून बाड पाठवायचं, त्या संपादकाला वाटलं बाबा हे ठीक आहे तर ते प्रसिद्ध व्हायचं. बरोबर आहे. पण याच्यामुळे आणि दुसरं जे तू आता म्हणलास की इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन, लगेच कॉमेंट्स येतात, लगेच लाईक येतात आपल्याला. तर आता यात मला तुला प्रश्न असा विचारायचा आहे की लेखक
हा साधारणपणे एखादं लिखाण करून झालं की त्या कथा वस्तूपासून वेगळा होतो. ते त्याच्यानंतर त्याच्याशी काय होईल ते होईल. साधारणपणे आतापर्यंत हे असं होतं. आता असं नाहीये. आता लेखकाला लगेच त्याचे लाईक्स डिसलाईक्स येतात आणि त्याचा अनुकूल प्रतिकूल परिणाम लिखाणावर होतो का? म्हणजे एखादा स्पेसिफिक प्रकार लोकांना आवडतो म्हणून मी तो जास्त लिहिला की लिहावासा वाटतो. मला एखादा प्रकार आवडतो पण तो लोकांना आवडत नाही म्हणून मी ते लिखाण कमी केलं. असं काही तुझ्या बाबतीत होतं का? तुला काही जाणवलं का? ऍब्सोल्युटली होतं, होऊ म्हणजे शकतं. अनुनय तू करतोस का आणि करावा का? मला अनुनय असं म्हणणं, हा एक अनुनय हे एक टोक झालं त्याचं. पण इंट्रॉस्पेक्शन हा पण दुसरा पार्ट आहे. मुळात जर का मी जे स्वतःच्या आनंदाकरता फक्त लिहितो आहे तर ते मी माझ्या डायरीत लिहावं, बंद करून ठेवेन डायरी. परफेक्ट परफेक्ट. मी सोशल मीडियावरती व्यक्त होतो आहे आणि ते व्यक्त होणं जे आहे ते इतरांपर्यंत पोहोचण्यासाठीच आहे. माझं व्यक्त होणं हे संवादी व्यक्त होणं आहे. ते संवाद साधण्यासाठी आहे. मला जे वाटतं ते इतरांना सांगण्यासाठी आहे. आणि जेव्हा मला जे इतरांना काहीतरी सांगावंसं वाटतंय तेव्हा ते सांगितल्यानंतर त्यांना त्याच्यावरती काय वाटतं हे ऐकलं पण पाहिजे ना मी. बरोबर. म्हणजे फक्त चॅनल चालू ठेवला की फक्त मला जे वाटतं ते बोलत राहिलो, तो उपयोग काय त्याचा? सो सर्व पद्धतीने सो फीडबॅकचे फायदेही प्रचंड होतात. मुख्य फायदा म्हणजे लिखाण आपलं खूप 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 रिफाईन होत जातं. म्हणजे आपण खूप फापट पसारा करून लिहिलं की लोक वाचत नाहीत हे लक्षात येतं. आणि तो माध्यमाची ही मर्यादा आहे. म्हणजे स्क्रीनच्या एका ग्लिम्स मध्ये जेवढं मावेल त्याच्या पलीकडे लोक वाचत नाहीत. खूप मोठी 5,000 पानाची स्टोरी अगदीच हुक झाली लोक तर वाचू शकतात, पण एक छोटं 200 शब्दांपर्यंत 300 शब्दांपर्यंतच लोक वाचतात किंवा खूप जास्त लोक वाचतात. सो आपल्याला जे म्हणायचंय ते प्रिसाइजली म्हणू शकणं हा पहिला फायदा होतो त्याचा. दुसरा, आपोआप आपली भाषा ही जास्त प्रवाही होत जाते की समजलं पाहिजे लोकांना, अशा पद्धतीने मांडलं पाहिजे, जे परत हा धोका होतो की लोकांना जो अपील होते तोच विषय घ्यावा किंवा लोकांना जो अपील होतोय तसा थिल्लरपणा ह्याच्यात घ्यावा. की इथे वन लायनर्स किंवा जास्त खपणारे म्हणजे आयदर शिवराळ भाषा किंवा जे वेब सिरीज पासून सगळीकडे असतो. सो अनुनय हा धोका असतो. विषय निवड हा धोका असतो की अरे माझ्या गेल्या राजकीय पोस्टला 500 लाईक्स मिळाले, बस मग आता पुढचा महिनाभर मी फक्त राजकीयच लिहिणार. कारण XYZ पक्षाला किंवा नेत्याला शिव्या घातल्या ना की खूप जण लाईक्स देतात. बरोबर. ही शक्यता असतेच. सो ते टाळणं हे प्रत्येकाची तारेवरची कसरत आहे. ते काय, त्याला काय फॉर्म्युला काहीच नाही. रोज आपलं आपण तपासत राहायचं की मी का लिहितोय. बरोबर. आणि इनफॅक्ट येस प्लीज प्लीज बोल. ऍक्च्युली पुढचा प्रश्न पण लगेच रिलेटेड होता म्हणूनच मी बोललो तुला. मला असं वाटतं की पत्रकार आणि लेखक हे ओपिनियन मेकर असतात. पत्रकार हे रोजच्या पत्रामधनं ओपिनियन तयार करायचं काम करत असतात किंवा इन्फ्लुएन्स करायचं काम करत असतात. आजूबाजूला ते घडतं ना त्याचा अर्थ लावणं आणि ते सोपं करून लोकांना सांगणं हेच पत्रकाराचं काम असतं. लेखकाचं काम एक्झॅक्टली हेच असतं, फक्त ते पूर्वी पुस्तकांच्या रूपानं व्हायचं, आता ते फेसबुकवर होतं आणि ते खूप लगेच होतं. म्हणजे आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या घटना त्याचा वादवादंग पण झाले जगभरामध्ये, राईट. तर मला तुला असं विचारायचं आहे की म्हणजे तुला असं वाटतं का की या विषयात मी जर बोललो तर मला मी ट्रोल होईल आणि म्हणून नको ती कटकट नको, असं तुला वाटतं की तुला असं वाटतं नाही मला जे म्हणायचंय ते मी व्यक्त होणार, जे काय व्हायचं ते होऊ देत? कारण मी तुला असं कधी रिझर्व्ह स्टँड घेताना नाही बघितलं. 2-3 गोष्टी तू ज्या मुद्दे आहेत तुझ्या ह्याच्यात. एक, बरेचसे पत्रकार हे आता सोशल मीडियावर ट्विटरवर प्रामुख्यानं लिहितात किंवा मतं मांडतात त्यांची, जे त्यांना त्यांच्या अधिकृत पत्रात मांडता येत नाही ते त्यांच्या स्वतःच्या वॉलवरती किंवा ट्विटरवरती मांडतात. सोशल मीडियावरचे लेखक असं नाही म्हणता यायचं मला, सोशल मीडियावरचा प्रत्येकच जण जो जरा विचार करू शकतो, जरा सत्य शोधू शकतो आणि त्याचं स्वतःचं इंटरप्रिटेशन घेऊ शकतो, असा प्रत्येकच जण हा ओपिनियन मेकर बनू शकतो. प्रभावी पद्धतीने एखादी गोष्ट मांडली आणि अगदी सध्याच्या काळात बघितलं तर एखादं अत्यंत सुंदर तुम्ही मार्मिक मीम जरी केलं तरी ते लाखो लोकांपर्यंत पोहोचू शकतं काही क्षणात.
पळापळा पिझे फार फेमस आहेत त्या बाबतीत. पळापळा हे पिझे म्हणजे तुम्ही अत्यंत लाईटली एखाद्या घटनेकडे बघितलं आणि कितीही लोकांचे सेंटिमेंट त्याच्यावरती अवलंबून असो, त्याच्यातली काहीतरी वेगळी बाजू तुम्ही बघून त्याच्यावरती विनोद जरी केलात तरी तो लाखो लोकांपर्यंत पोहोचू शकतो. तर हे या माध्यमाची ताकद आहे. तर ती ताकद ओळखायला हवी. आणि ऑफकोर्स ट्रोल होण्याची भीती असते, ऑफकोर्स, कारण तुम्ही कुठल्या एका बाजूला नाहीत ना. म्हणजे मी जेव्हा म्हणतो की मी पक्षनिरपेक्ष लिहितो, मला जो पक्ष चांगलं काम करतो त्याबद्दल मी चांगलं लिहितो, जो वाईट काम करतो त्याच्याबद्दल मी वाईट लिहितो. आणि मला जी सध्या गेल्या 5-7 वर्षांमध्ये जे झालंय की तुम्ही आयदर आमच्या बाजूला आहात किंवा त्यांच्या बाजूला आहात. येस, तुम्ही आमच्या बाजूला, त्यांच्या बाजूला पण नाही, तुम्ही आमच्या बाजूला आहात किंवा आमच्या विरुद्ध उघडपणे टीका केली तर 100% तुम्हाला येऊन ट्रोल करायची शक्यता असते. ट्रोल केलं जातच. त्यातल्या त्यात मराठीमध्ये मी लिहितो, त्यातल्या त्यात रीच माझी बऱ्यापैकी कमी आहे, त्यातल्या त्यात माझं ऑडियन्स जो आहे तो बऱ्यापैकी मराठी सुशिक्षित आहे. त्यामुळे मला सभ्य भाषेत ट्रोल होतो. एकाच पाठोपाठच्या पोस्टवरती बोलणारे लोक असतात वेगवेगळ्या गटांमधले, पण ते होतं. पण सुदैवाने मला अत्यंत भीषण जीवघेणं ट्रोल झालं नाही, कारण व्यक्त होताना बॅलन्स्ड पद्धतीने व्यक्त होणं, टोकाचे विचार न मानणं, हेही महत्वाचं आहे. भाषा आपली सांभाळणं हेही खूप महत्वाचं आहे. मला टीका करायची ना, मला सरकारवर टीका करायची आहे, मला पक्षावर टीका करायची, मला एखाद्या व्यक्तीवर टीका करायची आहे, पण संसदीय भाषा मी वापरू शकतोच ना. बरोबर आहे, बरोबर. टीका मी का करतो आहे हे जर का मी लॉजिकल रिझनिंग देऊन पटवू शकत असेल माझ्या लेखामधून, तर ट्रोलला घाबरण्यात काहीच अर्थ नाही. तर ट्रोल होतही. बरोबर, करेक्ट करेक्ट. तुझं लिखाण सोडून जे इतर छंद आहेत त्याच्याबद्दल काय सांगशील, स्पेशली फोटोग्राफी? कारण त्यात तू म्हणजे नुसतं स्वतः फोटो काढत बसलाच नाही, तर तू इतरांना फोटोग्राफी शिकवण्याचाही एक खूप चांगला स्तुत्य प्रयत्न केला. तर इतर छंदांबद्दल काय सांगशील? फोटोग्राफी ऑब्व्हियसली प्रचंड काय म्हणतात, जिवलग हृदयाच्या जवळचा छंद आहे. तोही मी ऍक्च्युली परत बेल्जियम पासूनच सुरुवात, म्हणजे तिथे असताना मी पहिल्या आयुष्यातला, तेव्हा डिजिटल कॅमेरे नव्हते, SLR कॅमेरा प्रोफेशनल पहिला तिथे असताना विकत घेतला. आणि तो आपला आपण फिल्मचा कॅमेरा होता, तर तो आपला आपण वापरत शिकायला. फोटोग्राफर्स ॲट पुणे नावाचा मला ग्रुप भेटला फेसबुकवरती. आणि तिथे पुण्यातले फोटोग्राफर्स अत्यंत काही फार नॅशनल अवॉर्ड विनर्स असलेलेही हे दर काही दिवसांनी एकत्र जमतात, काही इव्हेंट असतात आणि सगळे एकमेकांना चांगले फोटो येण्याकरता मदत करतात आणि मार्गदर्शन करतात. सो गेली आता 8-1 वर्ष त्या ग्रुपचा भाग आहे मी, आणि खूप शिकायला मिळतं. आणि ते फक्त सोशल मीडियामुळे एकत्र आलेला ग्रुप, आणि त्याच्यातून एकमेकांची कला इम्प्रूव्ह करण्याकरता लोक एकमेकांना मदत करतात, हा एक कॉमन धागा त्याच्यातला पकडून. पण ते फोटोग्राफी करायला आवडतं, कुठला स्पेसिफिक जॉनर आवडतो असा नाही, तर एक्सप्लोर करायला आवडतं. म्हणजे मी मॅक्रोज, सूक्ष्मातले अक्षर, या किड्या मुंग्यांचे फोटो काढायला आवडतात, आणि स्टार ट्रेल्स, ताऱ्यांचे फोटो काढायला आवडतात, आणि जस्ट एक्सप्लोरिंग, आणि मजा येते करायला. द्रुपल CMS मध्ये तू काम केलंस, हो. तर मला माहिती आहे खूप टेक्निकल आहे, तरी पण एक यू ट्रेन पीपल ऑन दॅट प्लॅटफॉर्म. सो ड्रुपलची पण खूप गंमत. परत सगळं असं काही आयुष्यात प्लॅन न करता घडलेल्या गोष्टी ज्या असतात, त्यातली मी जे 1998 ते 2004 या काळात जे काही लिहिलं होतं सर्व सोशल मीडियावरती, मायबोलीवरती, नंतर मनोगतवरती, तर ते सगळ्या वेबसाईट करूया असं तेव्हा वाटलं की हे सोशल मीडियावरून विखरून जाईल, त्या साईट्स पुढे असतील नसतील, तिथून कुठे जाईल माहिती नाही, तर आपण स्वतःच्या साईटवरती हे सगळं कलेक्शन करून ठेवूया. पण पुस्तक नको छापायला, आपण साईटवरती ठेवूया, वेबसाईट करूया. म्हणून मी तेव्हा शोधायला लागलो, आणि मला युनिकोड मध्ये वेबसाईट करायची होती. तेव्हा युनिकोड अगदी नवं होतं, मोठ्या मोठ्या पेपरच्या साईट्स युनिकोड मध्ये नव्हत्या. सो मराठीतली युनिकोडची वेबसाईट करूया असं म्हणलं, आणि डायनॅमिक वेबसाईट करूया असं म्हणलं. मला कंटेंट ऍड करता आला पाहिजे, मॅनेज करता आली पाहिजे वेबसाईट. तर तेव्हा शोधताना मला ड्रुपल ही कंटेंट मॅनेजमेंट फ्रेमवर्क सापडलं. युनिकोड सपोर्ट नव्हता. सो ड्रुपल मी युनिकोड सपोर्ट आहे, त्यात मराठी वेबसाईट करता येईल म्हणून मी ती डाउनलोड केली, आपली आपण शिकलो आणि काम केलं, आणि साधंसोपं.com पब्लिश केली 2005 मध्ये, 4 का 5 मध्ये. सो दॅट वॉज माय इंट्रोडक्शन टू ड्रुपल. मग ते केल्यानंतर खूप मित्र तेव्हा म्हणायला लागले की अरे मराठीमध्ये इतकी सुंदर वेबसाईट
इतकी मॉडर्न वेबसाईट होऊ शकते, तर आमची वेबसाईट करून देशील का मराठीत? म्हणून मी तेव्हा माझा ऍक्च्युअली जॉब सोडला आणि स्टार्टअप स्वतःची सुरू केली आणि मराठी websites.com म्हणून. ओके. आणि मग पुढच्या 3-4 वर्षात आम्ही जवळपास 50-60 मराठीमध्ये काम करतोय म्हणून आम्हाला नॉन इंग्लिश वेबसाईट्स युरोपमधून कामं मिळायला लागली. राईट. अशी माझी ड्रुपलची एक्सपर्टीज बिल्ड झाली आणि मग मी तो बिझनेस काही कारणाने बंद केला आणि ड्रुपलमध्ये ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली फ्रीलान्सर म्हणून. मग ड्रुपलचा जो फाउंडर आहे, ज्यांनी ड्रुपल सुरुवात केली होती, त्याची अमेरिकन कंपनी आहे. दे वर प्लॅनिंग टू स्टार्ट इन इंडिया. ओके. मी ट्रेनिंग करत होतो ड्रुपल्स कॉर्पोरेट स्वतः बिल्ड केलेलं. सो त्याच्या कंपनीच्या लोकांनी मला विचारलं की कॅन यू जॉईन अस, कारण आम्हाला आमच्या कस्टमर्सना ट्रेनिंग द्यायची असतात खूप म्हणून. ओके. सो आय जॉईन देम आणि त्याच्यातून पुढे जाऊन ड्रुपलचा पहिला ग्लोबल सर्टिफिकेशन प्रोग्राम मी बिल्ड केला. सो जसं मायक्रोसॉफ्ट सर्टिफिकेशन असतं, ओरॅकल सर्टिफिकेशन असतं, तसं हे ड्रुपल सर्टिफिकेशन, आणि जे मी सध्या गेली 5 वर्ष रन करतो. मस्त मस्त, फॅन्टास्टिक. सुखांच्या सॅशेबद्दल आम्ही खूप सध्या तुझ्याच वॉलवरती बघतोय, ऐकतोय. तू असे कार्यक्रमही करतोस ना, कविता वाचनाचे आणि याचे, त्याच्याबद्दल काही? मी आनंदाचं गाव नावाचा कार्यक्रम, गप्पा अशी ती मैफिल असते आणि तो आता गेली 15-20 वर्षातून एखाद दुसराच करतो शो सध्या. या लॉकडाऊनच्या काळामध्ये आम्हाला एखादा एक्सक्लुझिव्ह शो ऐकायला मिळेल का फेसबुक? ऍक्च्युली 2 गोष्टी झाल्या. एक तर मी लॉकडाऊनचा आणि लाईव्ह व्हिडिओचा आणि विचार करतोय, तर खूप जण लाईव्ह येत आहेत, विच इज व्हेरी गुड. सो हे माध्यम जे आहे फेसबुक आणि फेसबुक लाईव्ह किंवा युट्यूब लाईव्ह, हे अगेन तू मगाशी जो शब्द वापरलास, दॅट इज डुईंग द डेमोक्रॅटायझेशन. म्हणजे आज पूर्वी जे फक्त सेलिब्रिटीजना उपलब्ध होतं ते माध्यम आता सगळ्यांना, तुला, मला, सगळ्यांना, प्रत्येकाला उपलब्ध आहे. आणि कोणीही आपल्या हातातला मोबाईल चालू करून फेसबुक लाईव्ह जाऊ शकतो आणि स्वतःची किंवा इतर कोणाची कविता वाचून दाखवू शकतो. करेक्ट. तुला लाईट लावायचं आहे का तुझ्या इथे? तुम्ही अस्वस्थ वाटतोस तुला? हा, नाही, मी तुझा स्ट्रीम मेन ठेवलेला आहे. अच्छा, त्यामुळे काय प्रश्न नाहीये. राईट. सो करताना कार्यक्रम करावा का मला माहिती नाही. त्यापेक्षा मी लोकांचा वेळ आणि अटेन्शन स्पॅन हे सगळं बघता 2-3 मिनिटाचे छोटे छोटे व्हिडिओज करून टाकतो आहे. ओके. म्हणजे आयदर अभिवाचनाचे किंवा कवितांचे किंवा फोटो कविता म्हणून एक प्रयोग करणार आहे लवकरच. तर त्याचे असे छोटे छोटे 2-3 लोकांना तेवढाच अटेन्शन स्पॅन असतो, तेवढं छान वाटतं ऐकायला आणि पुढे जाता येतो माणसांना. मधला किंवा आईबाप मधला असं काही तुला ऐकवायचंय का आम्हाला? म्हणजे एक माझी आपल्यासाठी मोबाईल बद्दल बोललो, प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे, त्यामुळे प्रत्येक जण हा लाईव्ह येऊ शकतोय. हे जितकं चांगलं आहे तितकंच लॉकडाऊनच्या आधीपर्यंत जर का बघितलं तर प्रत्येकाच्या एक कविता आहे की हल्ली आम्ही साठवून ठेवतो सगळेच अनुभवण्यासारखे क्षण आमच्या मोबाईलमध्ये, पुन्हा कधीतरी निवांत अनुभवण्यासाठी. नुकत्याच जन्मलेल्या तान्हुल्याचं गोंडस गोजिर रूप साठवून ठेवत नाही आम्ही आमच्या डोळ्यात, हृदयात, कणाकणाला वैतागून जातो आम्ही दूर कुठेशा समुद्र किनारी आणि बायको सोबत निवांत हात जातो खिशाकडे आणि काढून आमचा मोबाईल टिपतो त्याची रूप वेगवेगळ्या सेटिंग्स मध्ये, पुन्हा कधीतरी निवांत अनुभवण्यासाठी. मित्र खूप दिवसांनी भेटले, मोबाईल, फोटो, मुलानं पहिलं पाऊल टाकलं, मोबाईल, फोटो, आजोबा नातवाला गोष्ट सांगतायत, मोबाईल, फोटो, बायको आज छान दिसतीये, मोबाईल, फोटो, टेरेस मध्ये मोगऱ्याला बहर आलाय, मोबाईल, फोटो, कोणताही प्रसंग, कितीही सुंदर क्षण आला तरी पटकन हात जातो खिशाकडे, पुन्हा कधीच येत नाही. हे पुन्हा कधीतरीच निवांत अनुभवणं पुन्हा कधीच येत नाही आणि येणारही नाही कदाचित. तो क्षण येईल, तो क्षण येईल, शेवट समोर स्पष्ट दिसत असेल तेव्हाही हात पटकन जाईल खिशाकडे. अप्रतिम, अप्रतिम. सो पुन्हा एकदा धन्यवाद. आमच्या या मैफिलीमध्ये छोट्याशा तू आलास आणि बहार उडवली. आणि सीझन 2 मध्ये आपण नक्कीच काहीतरी दणदणीत प्लॅन करू. नक्की नक्की. ओके. सगळेजण जे बघतायत त्या सगळ्या प्रेक्षकांना
वाचकांना, मित्रांना, मैत्रिणींना सगळ्यांना अत्यंत मनापासून प्रेमाने कळकळीचं आवाहन, घरात राहा, सेफ राहा, घराबाहेर अजिबात पडू नका आणि स्वतःला, कुटुंबाला आणि आपल्या समाजाला सुरक्षित राहण्यासाठी मदत करा. प्लीज सगळ्यांना हे मनापासून आवाहन. थँक्यू व्हेरी मच मंदार. परफेक्ट. थँक्यू प्रसाद. सो मित्रांनो, हा 4था एपिसोड होता आज. उद्या 5वा एपिसोड आहे. त्याच्या संदर्भात माहिती आपण लवकरच आमच्या पेजवर बघाल. आज थोडंसं तांत्रिक गफलत झाली, ती आपण रिझॉल्व्ह करू उद्या, आणि उद्या फेसबुक लाईव्हवर परत भेटू. धन्यवाद. थँक्यू प्रसाद. थँक्यू. बाय.